जर तुम्हाला पण जेवताना काय ना काय तोंडी लावण्यासाठी हवं असतं तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा ना. एकदम सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तर काय झालं माहिती आहे का, भाऊ काल आंबे घेऊन आलता घरचे. आमच्या घरी खूप फळं आहेत. आंबे, चिक्कू, पेरू, केळी, द्राक्षे अशी भरपूर फळं आहेत. तर आता आंब्याचं सीझन आहे. आंबे घेऊन आलता. तर म्हटलं आधी दे, एवढ्या छान रेसिपी बनवतेस तर आता कैरीची काहीतरी रेसिपी बनव ना. मग काल खाल्लं होतं मटण. मग आज जाताना म्हटला मला काहीतरी बनव ना कैरीचं. तर मग मी म्हटलं चल बनवते तुझ्यासाठी छान अशी चटकदार आणि एकदम अशी पटकन होईल. तर त्यासाठी काय घ्यायचं, एक आंबा घ्यायचा, त्याला चिरून धुवून खिसून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्याचे स्लाईस करून घ्यायचे आणि त्या तेल छान गरम करून त्यामध्ये मोहरी, जास्त ठेचलेला लसूण, लाल तिखट आणि मीठ घालून व्यवस्थित त्याला छान तडका मारून त्यावरती सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आरामात 8 दिवस हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी काय ना काय तर हवंच असतं. कोणाकोणाला तर जेवण जात नाही, तर त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि आजची सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. हेल्दी खा, हेल्दी राहा. भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.